पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता, मात्र मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचं आंबेडकरांकडून स्पष्ट आहे। अजितराव हवा तेज चल रही है, टोपी उड़ जाएगी म्हणत संजय राऊतांची टीका। रामोल कोल्हेंनी बेईमानी केली नाही म्हणून पाडणार का, राऊतांचा अजित पवारांना सवाल। डीपीडीसी चालवणारे आता जरा भरकटले। सुळेंचा अजित पवारांना टोला, तर वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होणार असल्याची ही माहिती। सुप्रियाताई, काँग्रेसला जे सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं। शेतकरी आक्रोश मोर्चातील सांगता सभेत बाळासाहेब थोरात यांचा स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना टोला। राज्यात एक फुल दोन डाऊटफुलचं सरकार, शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतनं अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची स्थानिक नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। काँग्रेस आणि ठाकरे गटात सामना रंगण्याची शक्यता। राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात रामज्योती लावा। 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधान मोदींचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान। 2024ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा। तर ईव्हीएम नसतं तर भाजप ग्रामपंचायत निवडणुकीतही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। अयोध्येतील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीचं कारण अस्पष्ट। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 613 वर, आज 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यात JN1चे 10 रुग्ण।